नमस्कार मंडळी. अगदी कमी वेळात घराघरात जाऊन पोहोचलेली मालिका म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. TRPच्या यादीत देखील ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. विशेष करून या मालिकेतील सायली अर्जुनची जोडी प्रेक्षक वर्गांना फारच आवडते. तर मंडळी, आज आपण या मालिकेतील कलाकारांचे नेमके मानधन किती आहे हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी. सध्या ती ठरलं तर मग मध्ये सायली हे पात्र अगदी उत्तमरित्या पार पाडत आहे. तर तिला एका भागासाठी जवळपास 34,000 एवढे मानधन मिळते. तसेच मुख्य नायक ही भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली. अमित भानुशाली हा एका भागासाठी जवळपास 40,000 एवढे मानधन घेतो. तसेच ज्या पात्रामुळे मालिका पाहावयास उत्सुकता वाढते असे पात्र म्हणजे नकारात्मक भूमिका. तर हे पात्र प्रिया म्हणजेच प्रियांका तेंडुलकर साकारत आहे. प्रियांका तेंडुलकर एका भागासाठी जवळपास 12,000 एवढे मानधन घेते. तसेच अर्जुनच्या बहिणीची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच मोनिका दाभाडे म्हणजेच अस्मिता. मोनिका एका भागासाठी 15,000 एवढे मानधन घेते. तसेच मालिकेत सर्वात दिग्गज आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणारी पूर्णा आजी. पूर्णा आजी हे पात्र ज्योती चांदेकर या साकारत आहेत. तर त्या एका भागासाठी 10,000 एवढे मानधन घेतात. घरातील घरकाम करणारी अभिनेत्री दिशा दानडे म्हणजेच कुसुम ही एका भागासाठी 12,000 एवढे मानधन घेते. अर्जुनच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता दिघे म्हणजेच कल्पना. प्राजक्ता दिघे ह्या एका भागासाठी जवळपास 19,000 एवढे मानधन घेतात. तर मंडळी, तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि यातील सर्वात जास्त कुठले पात्र तुम्हाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.